अध्याय पहिला अधिक मास महात्म्य प्रारंभ। श्री गुरूंना वंदन। श्री गजानन महाराज की जय। गणगणात होते। अध्यायाला सुरुवात। श्री गणेशाला नमस्कार, श्री सरस्वतीला नमस्कार, श्री गुरुचरणांना नमस्कार। हे गणनायका, गजवदना, विघ्नहारका, मंगलमूर्ते, शुभकारका, सुख देणाऱ्या दयाघना, तू सर्वेश्वर आहेस। तुझे कोणतेही मनोरथ अपूर्ण राहिलेले नसतात। भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तू कल्पतरू आहेस। कोणत्याही कार्यारंभी तुला नमस्कार केल्यास ते कार्य तू पूर्णतेस नेतोस, अशी तुझी कीर्ती वेद, स्मृती, ग्रंथ आणि पुराणे यात गायलेली आहे। म्हणून हे गणपती, मी तुला आरंभी वंदन करीत आहे। हे दयाळा, कृपा कर, सर्व विघ्नांचे समुदाय परतून लाव, उत्तम काव्य करणाऱ्यास बुद्धी देऊन माझी कामना पूर्ण कर। अशा प्रकारे मी गणपतीची प्रार्थना करून आता सरस्वतीला मी नमन करतो। ती कवीच्या जिभेवर वास करते व त्याच्याकडून रसाळ ग्रंथरचना करून घेते। आता मी परम आनंदरूपी अमृताचा सागर अशा सद्गुरूला नमस्कार करतो। त्या गुरूंच्या कृपा कटाक्षाने नर भवसागराच्या पलीकडे जाऊ शकतो। आता कृपासागर असे माझे कुलस्वामी श्री दूत पापेश्वर आणि आर्या दुर्गा ही कुलस्वामिनी यांना मी वंदन करतो। पूर्वी ज्यांनी उत्तम सोज्वळ ग्रंथ निर्माण केले त्या शुद्ध चित्ताच्या महाकवींना तसेच आईवडील इत्यादी ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करतो। हे पुरुषोत्तमा, हे पुराण पुरुषा, हे पुरणपूर्णा, हे आत्मारामा, योगी लोकांच्या मनाचे तू विश्रामस्थान आहेस। हे स्वामी, तू अजन्म आहेस, तू कधीही पतन पावत नाहीस, म्हणून तू अच्युत आहेस। तुला कुठलीही उपाधी नाही। असंख्य ब्रह्मांडाचा तू नायक आहेस। तू जग निर्माण करतोस, त्याचे पोषण करतोस व त्याचा अंतही करतोस। जगाला तू व्यापून असतोस आणि त्या जगाचा तू गुरुही आहेस। सर्व देवांचा तू देव आहेस। तू अनंत आहेस आणि कला, काष्टा, पल, विपल इत्यादी प्रकारे मोजला जाणारा जो काळ त्याचा तू आत्मा आहेस। जे तुला शरण येतात त्यांना यम कोणताही त्रास देऊ शकत नाही। तू सर्वापलीकडचे परब्रह्म आहेस। तू वेद व शास्त्रे यांना कळत नाहीस। तू अपार आहेस। तू तिन्ही गुणांच्या पलीकडचा असून अक्षर असा सच्चिदानंद आहेस। काय सांगू, तुझी कृपा झाली तर आंधळा पाहू शकतो, पांगळा पर्वत ओलांडू शकतो आणि मुक्या माणसाला वाचस्पतीसारखे बोलता येते। तू गुणांचा सागर, अपार सागर आहेस, त्याची सीमा कुणासही कळत नाही। तरी मी तुझे वंदन करण्यास धजावलो ही माझी धिटाईच आहे। पण हे देवा, तुझ्याच सामर्थ्याने, तुझ्याच कृपेने, तुझ्याच समोर तुझेच वर्णन करू लागलो तर मला काय कमी पडणार। सर्व सत्ता तुझ्या कृपेचीच आहे। हे ऋषिकेश, जे तुला सर्वस्वी शरण येतात व वंदन करतात त्यांना तू प्रसन्न होतोस, उत्तम बुद्धी देतोस असे संत म्हणतात। म्हणून मी भक्तिभावाने तुला वंदन करतो व प्रार्थना करतो की माझ्याकडून ग्रंथरचना करून घे। असो. श्रीमद व्यास पुराणात, पद्मपुराणात, बृहन्नारदीय पुराणात अशी 2 अधिक मास महात्म्यांची व्याख्याने संस्कृतमध्ये रचली आहेत। त्यातील सर्व अर्थ घेऊन मी सर्वांना समजेल अशी मराठी भाषेत यथामती वर्णन करीत आहे। कथा प्रारंभ। एकदा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी त्रैलोक्यात स्वेच्छेने फिरत असता हिमालयाच्या जवळ असणाऱ्या बद्रिका वनात आला। तेथे नारायण ऋषीचा आश्रम होता। तेथे तपोवन होते। गगनचुंबी वृक्ष होते, घनदाट छाया होती। निबिड वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत होते। अनेक लताकुंजही ठिकठिकाणी शोभत होते। बोर, रातंबा, बेल, फणस, जांभूळ, आवळा असे अनेक वृक्ष तेथे होते। गंगेचा प्रवाह विष्णुपदाजवळून वाहत होता। पशु पक्षी परस्परांचे वैर विसरून सुखाने विहार करीत होते। तुळशीच्या बागा होत्या, फुलझाडे भरलेली होती। जाई जुई मालती कितीतरी वेली तेथे होत्या। त्यांच्या फुलांचा घमघमाट काय विचारता। तपस्वी लोकांच्या पर्णकुट्या गंगा तीरावर शोभत होत्या। ठिकठिकाणी योगी ध्यान लावून बसत होते। अनेक सिद्ध तसे गण तसे देवही तेथे आनंदाने येऊन राहत होते। अशा ठिकाणी नारद मुनी अकस्मात आला। तेथे
महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करीत बसले होते. त्यांना नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून उभा राहून नम्रपणे व गोड शब्दात बोलू लागला. हे नारायणा, तू निष्काम आहेस, तुला कर्माचे बंधन नाही, तू परमेश्वरच आहेस. वास्तविक तुला तप करण्याचे कारण नाही, पण लोकशिक्षणार्थ तू येथे तप करतोस व लोकांना मर्यादा घालून देतोस. पूर्वी कलियुगात एकाच्या पुण्याने अनेकांना पुण्य मिळे आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागे. कलियुगामध्ये मात्र तू अशी व्यवस्था केली आहेस, ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. पुण्य असो किंवा पाप असो, इतरांचा त्यांच्याशी संबंध नसतो. सर्वांनी आपापले कर्म करावे हे स्वतःच्या कृतीने तू शिकवितोस. या असार संसारात सर्व लोक विषयासक्त आहेत, तरी त्यांचे कशाने कल्याण होईल व माझेही कल्याण होईल असे काहीतरी योग्य कार्य तू स्वतः मला सांगावेस, अशी माझी विनंती आहे. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस असे वेदही म्हणतात, तरी लोकांवर उपकार करण्यासाठी अशी कथा मला सांगावी, ज्यामुळे लोक निर्भय होतील. नारदाची विनंती ऐकून नारायण ऋषीला आनंद झाला. तो कथा सांगू लागला. शंका आली की नारद प्रश्न विचारे व नारायण ऋषी त्याचे समाधान करी. नारायण ऋषी म्हणाला, नारदा, पुरुषोत्तमाचा महिमा सर्वात मोठा आहे. नारदाने विचारले, पुरुषोत्तम हा कोणता देव आहे? नवीनच काहीतरी ऐकतो आहे, त्याची कथा सविस्तर सांगावी. नारायण ऋषी म्हणाले, तुझा प्रश्न चांगला आहे. पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. त्या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे, म्हणून त्या महिन्याचे नावही पुरुषोत्तम असेच पडले आहे. त्या मासाचे व्रत योग्य प्रकारे आचरण केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदाने विचारले, प्रत्येक महिन्याला स्वामी असतो, पण त्या स्वामीमध्ये पुरुषोत्तमाचे नाव मी ऐकले नाही. हा कुठला महिना आणि त्याचा स्वामी पुरुषोत्तम कसा? त्या महिन्याचे स्वरूप काय? त्या महिन्यात कोणती कृत्ये करावी? जप कोणता करावा? दाने कोणती करावी? तसेच त्याचे अद्भुत फळ काय मिळते? कोणता देव संतुष्ट होतो? आणखी इतरही काय माहिती आहे, ती मला कृपा करून सांगा. दीनवत्सल साधू प्रेमाने अधिकही ज्ञान देतात. हे नारायणा, ह्या पृथ्वीवर अनेक लोक असे आहेत की ते परस्वाधीन असतात, दरिद्री असतात. कुणी रोगी, कोणी निपुत्री, कुणी जडबुद्धीचे, कोणी मुक्के, कुणी आंधळे, कुणी खोटारडे, कुणी विद्याहीन, कुणाचे कपडे फाटलेले, नीच, लंपट, जरा जर्जर, नास्तिक, दुसऱ्याचे गुलाम, निराश, शक्तिहीन, कुरूप, कुष्ठरोगी, कोणाचे आईवडील मेलेले, कुणाला मित्रच नाही, कुणाला हवे ते मिळत नाही, असे अनेक दुःखी लोक आहेत. काय श्रवण केले असता व आचरण केले असता त्यांची स्थिती सुधारेल. काही स्त्रिया, विधवा, निपुत्रिक, हिनांग, अतिशय दुर्धर संकटात सापडलेल्या, रक्तपित्त, अपस्मार आणि क्षय इत्यादी रोगांनी ग्रस्त अशा स्त्रिया व पुरुष असतात. त्यांची स्थिती पाहून मला खूप वाईट वाटते. तरी मजबर कृपा करा. तू सर्व तत्त्वज्ञानाचा अखंड निधी आहेस. नारायण ऋषी म्हणाले, तू उत्तम प्रश्न केला आहेस. तरी मी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे व्रत सांगितले होते तेच तुला सांगतो. ऐक. दुर्योधन व इतर कौरव यांनी युद्धात युधिष्ठिराला फाविले, सर्वस्व हिरावून घेतले आणि शेवटी द्रौपदीही पणाला लावली. युधिष्ठिर हरला. दुःशासनाने द्रौपदीची विटंबना केली, पांडवांची निर्भसना केली. सर्व खाली माना घालून बसले. कृष्णाने गुप्तपणे तिचे रक्षण केले. पुन्हा पांडव युद्धात हरले व त्यांच्या नशिबी वनवास आला. पाचही पांडव व द्रौपदी काम्यक वनात वनवासी लोकांप्रमाणे राहू लागले. वल्कले नेसले, कंदमुळे खाल्ली, पाण्यासाठी कमंडलू वापरले, साध्या वस्त्रात भूमीवर झोपले. ते अनेक दुःख भोगत होते. त्यांना भेटायला एकदा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण काम्यक वनात आला. अत्यंत प्रेमाने पांडवांनी त्याचे स्वागत केले. द्रौपदी रडू लागली. पांडवांची दयनीय पाहून व द्रौपदी कुश झालेली पाहून श्रीकृष्णाचे हृदय द्रवले. कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्याचे रूप भयानक झाले. त्याच क्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरविले. पांडव घाबरले, पण अर्जुनाने अतिशय नम्रपणे गोड बोलून श्रीकृष्णाचा राग कमी केला.
त्याच्या युक्तिवादाने शरणागतीने श्रीकृष्ण पुन्हा शांत झाला. तेव्हा पांडवांच्या जीवाला कृष्णाला मुलाधिक समर्पण करून व बरोबरीच्या मुनींनाही त्यांच्या योग्य प्रकारे पूजन करून संतुष्ट केले. नंतर श्रीकृष्णाजवळ संवाद करताना पांडवांना श्रीकृष्ण म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, नारदा, तू आता मला जो प्रश्न केलास तोच प्रश्न युधिष्ठिराने कृष्णाला विचारला. तेव्हा कृष्ण त्यांना जुनी कथा सांगू लागला. अधिक मास महात्म्य अध्याय 1 समाप्त.